अवधूत गेलेला आहे सन रन साठी. सो तो आता थोड्या वेळात येणार. लाईव्ह परफॉर्मन्स होता तिथे, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघालच. तर एक्साइटमेंट मध्ये मी तो पूर्ण केला बिकॉज आय वॉज एबल टू सी द फिनिश लाईन. मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे एप्रिल 21 आणि आज आहे माझं सन रन विच इज अ 10 किलोमीटर रन. डाऊनटाऊन व्हॅन्कुव्हरला आहे आणि आता मी निघालो आहे डाऊनटाऊन व्हॅन्कुव्हरला. ऑन द वे मी तुम्हाला दाखवेल माझी जर्नी, मी कसा तिथे जातो, तिथे जाऊन रेसचं इव्हेंट कसं ऑर्गनाईज केलं आहे आणि किती पार्टिसिपंट्स आहेत आणि सगळ्या गोष्टी दाखवतो. हे आहे माझं सनरनचं जर्सी आणि हा माझा टॅग आहे आणि त्याच्यावरती तुम्ही माझं नाव वगैरे बघू शकता आणि हे आमच्या कंपनीचं नाव पण आहे इथे. सो आमची कंपनी वन ऑफ द स्पॉन्सर्स टू द इव्हेंट आणि खूप मजा येणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी गाईज. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. हे ना आरव? ये से हाय टू एव्हरीबॉडी. हाय. आज आहे रविवार, रविवारची सकाळ आणि अर्ली मॉर्निंग अवधूत गेलेला आहे सन रन साठी. सो तो आता थोड्या वेळात येणारच आहे. ऍक्च्युली आम्ही सकाळीच उठलो होतं जेव्हा अवधूतला जायचं होतं त्यावेळेस 6:30ला आणि त्याच्यानंतर मग आरव पण लवकर उठला आज आणि पप्पा गेल्याच्या नंतर मग तो थोडासा असा पुन्हा झोपेला आलेला तर तो झोपला. मग याला झोपी घालायला घेऊन गेले मी बेडरूम मध्ये आणि माझा पण डोळा लागला आणि मी पण झोपले आणि ते जवळपास 1 तास कसा निघून गेला काही कळलंच नाही. आणि मग पटकन उठले, माझं आवरून घेतलं आणि आता मला जेवण बनवायचं राहिलंय. सो आता वाजले आहेत 11:15. तर पटकन मी आता आधी जेवण बनवून घेते. मी रात्रीच छोले आणि बटाटे बॉईल करून ठेवले होते तर छोलेची भाजी करायची आहे. आज एकदम मी पटकन होणारी इझी आणि शॉर्टकट अशी छोलेची भाजी बनवणार आहे. तर याच्यातच मी अनियन, टोमॅटो, गार्लिक, जिंजर, थोडीशी कोथिंबीर आणि सगळे जे मसाले पण टाकायचे आहेत ना, हळद, धने पावडर, मिरची पावडर, सगळं एकत्र टाकून देणार आहे. ह्याला ग्राइंड करून घेणार आहे आणि मग पटकन मसाला रेडी असेल तर आपली भाजी होऊन जाणार. आपल्याला फक्त मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि देन त्याच्यानंतर आपले उकडलेले छोले त्याच्यात टाकून जायचे आणि आपली भाजी पटकन रेडी होऊन जाणार आहे. तर चला तयारी करूया. सो इथे मी आहे ना छोले ऑलरेडी बॉईल करून ठेवलेले आहेत आणि ऍक्च्युली काल करायचे होते पण काल वेळ मिळाला नाही आणि डाळ होती बनवलेली, डाळ आणि भात. तर म्हटलं की चला आज डाळ भात यूज करूया आणि छोले उद्या सकाळी बनवूया. सो चला आता पटकन छोलेची भाजी बनवून घेऊया. आणि आरव सुद्धा बसलाय ते मम्माला हेल्प करायला. जसं की तुम्ही बघितलं अवधूत सकाळीच गेलाय सनरनसाठी. तर आता 11 वाजलेत. आता थोड्या वेळा आधी त्याचा फोन पण आलेला आणि तो थोड्या वेळात येईलच आता आणि मग सगळे अपडेट आपल्या बरोबर पण शेअर करेल. आम्ही पण जाणार होतो ऍक्च्युली पण कालपर्यंत वेदर ना खूप असं रेनी दाखवत होतं आणि अवधूत म्हणाला मे बी चान्सेस आहेत तिथे पाऊस पडेल आणि गाडी घेऊन नाही जाऊ शकत, एवढ्या लांब जायचं आहे तर, कारण की पार्किंगला जागा मिळत नाही. सो म्हणून मग तो बसनी आणि ट्रेननी गेलेला आहे. आता तिथे थोड्या वेळात तो येईल. मग कसं एवढ्या अर्ली मॉर्निंग आरवला घेऊन जायला पण मिळत नाही आणि मग त्याचं सगळं रुटीन चेंज होऊन जातं. सो त्याचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं राहून जातं. म्हणून मग आम्ही गेलो नाही, आम्ही दोघं घरीच आहोत आणि अवधूत गेलाय. सो अवधूत थोड्या वेळात येईल आता आपल्याला आणि आपण मग त्याला विचारूया की तिथे त्यांनी काय काय केलंय ते. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही भाजी एकदम पटकन होऊन जाणार आहे. त्याच्यासाठी मी कढईमध्ये तूप घातलं आहे. तुपामध्ये थोडंसं जिरं, स्टार अनीस आणि एक तेजपत्ता घातला आणि जो मसाला आपण वाटला होता तो मसाला याच्यात घातला आहे. फक्त हा मसाला आपल्याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे आणि आपण जे बॉईल करून ठेवलेले छोले होते ते याच्यात मी सगळ्यात शेवटी ॲड करणार आणि थोडंसं उकळी येऊ देणार आणि आपली छोलेची भाजी एकदम इझिली रेडी होऊन जाणार. सर्वात शेवटी आपण याच्यात थोडंसं मीठ ॲड करूया चवीनुसार आणि आपली भाजी इझिली रेडी होऊन जाईल. Slowly. Is it done?
ऑलमोस्ट आता मसाला आहे ना छान भाजला गेलेला आहे. एकीकडे मी दूध गरम करायला ठेवले आहे, एकीकडे आरवचं ऑमलेट साठी पॅन ठेवलंय आणि इथे मी भाकऱ्यांसाठी गरम पाणी ठेवलेलं आहे. आज मी बाजरीच्या भाकरी बनवून घेते कारण की वेळ आहे, तर म्हटलं चला आज भाकरी बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी पीठ काढून ठेवलेलं आहे. इथे बाजरीचं पीठ काढून ठेवलेलं आहे. सो मला आणि अवधूतसाठी भाकरी करेन, आरवसाठी राईस आहे. जसं की तुम्ही बघू शकता आता इथे की माझ्या भाकरी रेडी झालेल्या आहेत, तर मी याला मस्तपैकी कवर करून ठेवून देते जेणेकरून ह्या सॉफ्ट राहतील. आणि इथे आपली भाजी पण रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे मस्त, आणि छान एकदम रंग पण आलेला आहे. तर आपली छोलेची भाजी इथे रेडी झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. 1 hour later. हॅलो मित्रांनो, तर आता वाजले दुपारचे 1 आणि अवधूत पण थोड्या वेळ आधीच आलेला, 12:15च्या जवळपास आलेला. आणि मग नंतर फ्रेश झालं, जेवून घेतलं सगळ्यात आधी कारण की भूक पण लागलेली. सो म्हटलं की चला आधी जेवून घेऊया. तर आता त्याला विचारूया की त्याचं पहिलं सनरन कसं होतं, त्याला कसं वाटलं आणि तिथे काय काय होतं आणि त्याचा एक्सपिरियन्स म्हणजे तिथे कसा होता ते त्याच्याकडनं जाणून घेऊया. तर चला अवधूतला विचारते. हाय गाईज, तर मी आता परत आलोय माझा 10K रन पूर्ण करून, सनरन 10K. हा माझा फर्स्ट टाइम लाईफमध्ये एक्सपिरियन्स होता फॉर रनिंग 10 किलोमीटर्स. मी प्रॅक्टिसच्या वेळेस 5 किलोमीटर्सचे करायचो, बट दिस वॉज अ फुल 10 किलोमीटर स्ट्रेच फॉर द फर्स्ट टाइम. मी सकाळी तुम्ही बघितलं जसं व्हिडिओमध्ये, आय स्टार्टेड अराउंड लाईक अर्ली इन द मॉर्निंग ॲट 7:30. मग मी बस पकडली, मग त्यानंतर मी स्काय ट्रेननी गेलो. द रिझन वॉज या इव्हेंटला 50,000 लोकांनी अटेंड केलेलं. सो दी इव्हेंट ऑर्गनायझर्स दे रिक्वेस्टेड की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त यूज करा बिकॉज ते रोड्स अँड हायवेज वर क्लोज फॉर दिस इव्हेंट. म्हणून मग मी बस केली आणि त्यानंतर स्काय ट्रेननी तिथे व्हेन्यूला पोहोचलो. 9 o'clock माझा स्टार्ट टाइम होता बिकॉज दे वर डिफरंट ग्रुप्स, बिकॉज लाईक ऑब्वियसली एलिट ग्रुप आहे जे लाईक ॲथलीट्स अँड लाईक सो ऑन. सो आय वॉज इन द थर्ड ग्रुप. 45 minutes to 1 hourचं ड्युरेशन मध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचं असतं आणि आय वॉज इन दॅट ग्रुप. वी स्टार्टेड ॲट 9 o'clock शार्प अँड वी फिनिश्ड अराउंड 10:03, 10:04. माझा पर्सनल बेस्ट रेकॉर्ड आतापर्यंत आहे 56 minutes and 25 seconds मध्ये मी 10 किलोमीटर्स पूर्ण केलं अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट. आणि ते झाल्यावरती ते 10 किलोमीटर्सच्या स्ट्रेचमध्ये फर्स्ट 5 किलोमीटर्स वॉज द व्हेरी इझी लो हँगिंग फ्रुट्स फॉर मी. बट जसं ऍडव्हान्स होत गेलं आणि जेव्हा इन्क्लाइन होतं थोडं कठीण झालं मला. आणि शेवटचे 8 आणि 9th किलोमीटर वॉज द टफेस्ट फॉर मी. बट तो एक लास्ट 1 किलोमीटर मी खूप जोशमध्ये, खूप एक्साइटमेंटमध्ये मी तो पूर्ण केला बिकॉज आय वॉज एबल टू सी द फिनिश लाईन. म्हणून मग मी न थांबता तो पूर्ण केला. त्यानंतर आमचं एक छोटं सेलिब्रेशन इव्हेंट होतं, ते तुम्हाला वर्षा व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि फार मजा आली कारण म्हणजे इतके सारे लोक बघितले आणि विशेष म्हणजे माझ्यापेक्षा लहान वयानी यंग मी जे बघितले, माझ्यापेक्षा खूप म्हणजे साधारण ते 15 वर्ष 20 वर्ष असे असतील आणि ते उत्साहाने पार्टिसिपेट करत होते. त्यांना बघून मला खूप, आणि प्लस वयोवृद्ध लोक पण होते, लाईक सिनियर पीपल हू वर लाईक मोर दॅन 55-60, दे वर रनिंग 10 किलोमीटर्स. तर ते मला सगळं बघून ओव्हरऑल लाईक द ॲटमॉस्फिअर वॉज लाईक सो पॉझिटिव्ह अँड सो एनर्जेटिक की मी करू शकलो हे पूर्ण. मग जेव्हा आम्ही त्या रॉजर्स अरिना जिथे ही इव्हेंट कम्प्लीट म्हणजे दॅट वॉज द लास्ट पॉइंट, तिथे आम्ही गेलो. तिथे खूप सारे आम्हाला फूड आयटम्स त्यांनी ठेवलेले, एनर्जी ड्रिंक्स होतं आणि बऱ्याचशा अशा हर्बल लाईक कंपनीज वगैरे आलेल्या, तर त्यांनी त्यांचे गिफ्ट्स वगैरे ठेवलेले आणि लाईव्ह परफॉर्मन्स होता तिथे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच, तर खूप छान वाटलं ओव्हरऑल. आणि वेदर तर इतकं सुंदर होतं, ऊन पण होतं पण थंडी पण होती, त्यामुळे जेव्हा तुम्ही धावतात तर जास्त स्वेटिंग नाही झालं, त्यामुळे यू कॅन सस्टेन इट फॉर द लॉंगर रन. सो एकंदरीत खूप छान झालं. आता थोडं टायर्ड आहे मी, बट इट्स ऑल राईट. आय एम फिलिंग स्टील लाईक ग्रेट. हो, आल्या आल्या भूक पण लागली होती. या म्हणून मी उठल्या आधी जसं तुम्हाला सांगितलं जेवणाच्या तयारीला लागले, कारण की मला माहिती होतं एकदा धावून आल्याच्या नंतर खूप भूक लागणार आहे आणि नंतर मग घरी आल्या आणि तोपर्यंत जेवायची वेळ पण होते ना, तर म्हटलं की पहिलं जेवण बनवून रेडी ठेवते जेणेकरून घरी आल्यावर पहिला आधी जेवून घ्यायचं, नंतर मग त्याला विचारेन कसं आहे काय आहे.
पण सांगितलं त्यांनी बऱ्यापैकी काय काय केलं, खूप धमाल केली म्हणाला तो तिथे. तर चला चांगलं, आम्ही मिस केलं. मी तेच त्याला म्हणत होते, जर आरव थोडासा मोठा असता ना तर मी आले असते आणि आपण पण सगळे गेलो असतो, पण कसं तो खूप लहान आहे म्हणून त्याला घेऊन एवढ्या गर्दीमध्ये जाणं म्हणजे म्हटलं की नको, राहू दे. आणि अर्ली मॉर्निंग होतं ना, खूप सकाळी सकाळी, म्हणून मी अवॉइड केलं यावेळेस. पण बघूया पुढच्या वेळेस आरव थोडासा अजून मोठा होईल तर सगळं फॅमिली सोबतच जाऊ सनरनला. ही क्लिप आहे मॉर्निंगची, जेव्हा अवधूत सनरनसाठी जात होता आणि तो ट्रेननी जात होता जसं की त्याने सांगितलं. आणि तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्म एवढे रिकामे आहेत इथे. आणि हेच जर तुम्ही इंडियामध्ये सेंट्रल लाईननी ट्रॅव्हल करत असाल मुंबईला तर तुम्हाला गर्दीच गर्दी दिसते प्लॅटफॉर्मवर. एवढे रिकामे कधीच बघायला मिळत नाहीत आणि इथे पूर्ण रिकामे होते. जर तुम्ही सेंट्रल लाईनवरून ट्रॅव्हल करत असाल तर नक्की कोरिलेट करणार. आणि इथे तुम्ही बघू शकता आजचं वेदर पण खूप छान होतं, ऊन होतं ॲक्च्युली. आणि बघायला गेलं तर कालपर्यंत खूप पाऊस होता, त्यामुळे थोडंसं असं होतं की जाता येईल की नाही. पण दुसऱ्या दिवशी छान होतं वेदर. चला जाऊ दे, यावेळेस नाही जायला मिळालं पण नक्की आम्ही पुढच्या वेळेस जाऊ, मस्तपैकी सनरन एन्जॉय करू. एकंदरीत बघायला गेलं तर मित्रांनो इव्हेंट तर खूप छान ऑर्गनाईज केलेला होता हे दिसतंय. आणि तुम्हाला कसं वाटलं हे एक्सपिरियन्स कॅनडाच्या सनरनचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एवढी गर्दी, लोकांमधील उत्साह, आनंद आणि धमाल ही मस्ती बघून मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. तर आपण लवकरच भेटूया मित्रांनो. तोपर्यंत या ब्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.